पाहणे हे माझे ऑनलाईन क्लासेस आहेत. फिजिक्स 11th-12th, अप्लाइड मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग डिग्री अँड डिप्लोमा, सॉम, SM, मॉस, मेकॅनिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री अँड डिप्लोमा, अप्लाइड मॅथमॅटिक्स M1 डिप्लोमा. मी बऱ्यापैकी लेक्चर्स बनवून यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो बाळांनो. ते तुम्ही पहा आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही कोर्सेस घेऊ शकता बाळांनो. आता आज आपण 11th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे, युनिट्स अँड मेजरमेंट. त्यातला पहिलाच पॉईंट आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. आता सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत हे 4 टाईप्सचे असतात. त्यामध्ये फर्स्ट आहे CGS सिस्टीम, सेकंड आहे MKS सिस्टीम, थर्ड आहे FPS सिस्टीम आणि फोर्थ आहे SI सिस्टीम. आता त्या पहिल्या 3 ज्या सिस्टीम दिलेल्या आहेत, CGS सिस्टीम, MKS सिस्टीम आणि FPS सिस्टीम, ह्या तिन्ही सिस्टीम लेंथ, मास आणि टाईम ह्या 3 फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड असतात. आणि चौथी जी आहे SI सिस्टीम ही ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड असतात. आता पहिली CGS किंवा पहिले जे 3 सिस्टीम्स आहेत ह्याच्यामध्ये पहिला जो इनिशियल असतो तो लेंथचा असतो, दुसरा मासचा असतो आणि तिसरा टाईमचा असतो. आता फर्स्ट सिस्टीम आहे CGS सिस्टीम. C मीन्स सेंटीमीटर, G मीन्स ग्रॅम आणि S मीन्स सेकंड. CGS स्टँड फॉर सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम. यालाच गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट्स और मेट्रिक सिस्टीम ऑफ युनिट्स बोललं जातं. दुसऱ्या MKS सिस्टीम. M मीन्स मीटर, K मीन्स किलोग्रॅम, S मीन्स सेकंड. मीटर, किलोग्रॅम, सेकंड सिस्टीम यालाच मेट्रिक सिस्टीम ऑफ युनिट्स सुद्धा बोललं जातं. तिसरा FPS सिस्टीम. F मीन्स फूट, P मीन्स पाऊंड, S मीन्स सेकंड. फूट, पाऊंड, सेकंड सिस्टीम. आणि चौथा SI सिस्टीम म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. आता SI सिस्टीम आहे ही 7 फंडामेंटल क्वांटिटीज याच्यामध्ये असतात बाळांनो. ना पुढे गेल्यानंतर तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज होणार आहेत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे MKS सिस्टीम आणि SI सिस्टीम ह्या दोघांमध्ये लेंथ, मास आणि टाईम ह्यांचे युनिट्स सेम असतात, वेगळे नसतात. पुढे बघा फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणायचं की अशा क्वांटिटीज की जे आपण मेजर करू शकतो. जेवढ्या क्वांटिटीज आपल्याला माहीत आहेत आणि त्या आपण मेजर करू शकतो, मेजर करू शकणाऱ्या सर्व क्वांटिटीजला फिजिकल क्वांटिटीज बोललं जातं. मग याच्यात मेनली 2 टाईप्स असतात. पहिला फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरा डिराइव्ड क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज कोणाला म्हणायचं की अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या मेजर करताना दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड नसतात, म्हणजे त्या स्वतः असतात. म्हणजे थोडक्यात लेंथ स्वतः एकटीच आहे. लेंथ मेजर करायला मीटरमध्ये, सेंटीमीटर किंवा मिलीमीटरमध्ये करतो. मास आहे हा किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये मेजर करतो, मग एकटाच आहे. हे कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड्स नाहीत. मग बाळांनो आपण याची डेफिनेशन काय करू शकाल? द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ह्या मेजर करताना दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड नसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे गेल्यानंतर आपल्याला डायमेन्शन्स येणार आहेत. जे आपण डायमेन्शन्स लिहितो हे डायमेन्शन्स ओनली फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे SI युनिट्सवरतीच असतात. आता फंडामेंटल युनिट्स. त्याच्यानंतर फंडामेंटल युनिट्स कोणाला म्हणायचं
फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्यालाच फंडामेंटल युनिट्स बोललं जातं. मग डेफिनेशन काय करता येईल त्याची? द युनिट्स used to measure fundamental quantities are called fundamental units. तर फॉर एक्झाम्पल काही 7 फंडामेंटल क्वांटिटीज या ठिकाणी घेतलेले आहेत. हे त्यांचे SI युनिट्स आहेत आणि या साईडला सिम्बॉल्स आहेत. पहिला लेंथ. लेंथ ही SI मध्ये मीटरमध्ये मेजर केली जाते, त्याचा सिम्बॉल स्मॉल m दिला जातो. मास किलोग्रॅम, सिम्बॉल kg दिला जातो. टाइम सेकंद S घेतला जातो. टेम्परेचर केल्विन K घेतला जातो. इलेक्ट्रिक करंट किंवा करंट, आता टेम्परेचरला थर्मोडायनॅमिक टेम्परेचर सुद्धा बोललं जातं. इलेक्ट्रिक करंट एम्पियर कॅपिटल A ने इंडिकेट करायचा. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅडेला किंवा कोण असाही उच्चार करू शकतं कॅन्डेला, ह्याला CD ने इंडिकेट केलं जातं. आणि पुढं अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल सिम्बॉलिकली फक्त MOL एवढाच लिहिला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा निवड हा जो लेंथ आहे ना, लेंथ लक्षात ठेवायची. ज्या ज्या क्वांटिटी आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्ये मोजू शकतो त्या सर्व लेंथ असतात. फॉर एक्झाम्पल हाईट, विड्थ, वेवलेंथ, फोकल लेंथ ह्या सर्व लेंथ आहेत आणि हे सगळे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर काय होतं, काही वेळेस असाही क्वेश्चन विचारला जातो, फोकल लेंथ ही फंडामेंटल आहे का? लेंथ म्हणले बाळा, कुठली लेंथ? फोकल लेंथ ही लेंथ आहे, मीटरमध्ये मेजर करू शकतो, फंडामेंटल आहे. हाईट ही लेंथच आहे, मीटरमध्ये मेजर करतो, लेंथ आहे, फंडामेंटल आहे. डायमीटर, रेडियस मीटरमध्ये मेजर करू शकतो, लेंथ आहे. मग कुठलीही क्वांटिटी द्या, फक्त ती लेंथमध्ये मेजर करू शकतो, मीटरमध्ये मेजर करू शकतो. अशा सर्व क्वांटिटीज ह्या लेंथमध्ये येतात. पुढली क्वांटिटी आहे डिराइव्ड क्वांटिटीज. आता डिराइव्ड क्वांटिटीज कोणाला म्हणायचं? की अशी फिजिकल क्वांटिटीज की जी मेजर करताना दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड असते. म्हणजे अशी एक फिजिकल क्वांटिटी की ती मेजर करताना दुसऱ्या कुठल्याही फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिपेंड असतात. मग त्याची डेफिनेशन आपण काय करू शकन? द फिजिकल क्वांटिटीज विच आर डिपेंड ऑन एनी अदर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट are called derived quantities. For example, speed, momentum, resistance, conductivity, acceleration, force. बरं, ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या सर्व सोडून ज्या उरलेल्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या सर्व डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. आता डिराइव्ड युनिट्स कोणाला म्हणायचं? की डिराइव्ड क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्याला डिराइव्ड युनिट्स म्हणलं जातं. मग त्याची डेफिनेशन आपण काय करू शकल? द युनिट्स यूज्ड टू मेजर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड युनिट्स. आता फॉर एक्झाम्पल स्पीड कशात आपण मेजर करतो? मीटर पर सेकंद. मोमेंटम कशात मेजर करतो? आता मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो आपला? मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे काही kg मीटर पर सेकंद. रेजिस्टन्स ओहम येतो. म्हणजे बघा ही अशी जी युनिट्स आहेत त्यांना डिराइव्ड युनिट्स बोललं जातं. पुढं आहे सप्लिमेंटरी युनिट्स किंवा सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट सुद्धा बोललं जातं. पहिला आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनली असतो, सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनली असतो. प्लेन अँगल हा रेडियनमध्ये मेजर केला जातो, सॉलिड अँगल हा स्टेरेडियनमध्ये मेजर केला जातो. ह्या दोघांमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे दोघंही सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स आहेत. हे फंडामेंटल युनिट्स नाहीत, त्यामुळे हे दोघंही डायमेन्शन्समध्ये यूज करायचे नाहीत. पण असा क्वेश्चन विचारू शकतात, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल ह्या दोघांना युनिट आहे परंतु डायमेन्शन्स नाहीत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे डायमेन्शन्स, पण या ठिकाणी काही जनरल क्वांटिटीज दिलेले आहेत त्यांचे डायमेन्शन्स आपण काढणार आहोत बाळांनो. जेणेकरून डायमेन्शन्स हे पाठ करू नका, सॉल्व करून आणा बाळांनो. आता पहिला कोण आहे? डिस्टन्स. बाळांनो डिस्टन्स म्हणजेच आपण काय म्हणणार आहे? लेंथ आहे आपली. डिस्टन्स म्हणजेच लेंथ आहे. डिस्टन्स हा आपण कशात मेजर करू शकतो?
मीटरमध्ये मेजर करू शकतो. मग त्याची डायमेन्शन्स आपण ही डायमेन्शन लिहिताना पहिली लेंथ, दुसरा मास आणि तिसरा टाईम घ्या, किंवा पहिला मास, दुसरी लेंथ आणि तिसरा टाईम घेतला तरी चालेल. आता डिस्टन्स म्हणजे लेंथ हे मीटरमध्ये, डिस्टन्स म्हणजे लेंथ ही मीटरमध्ये मेजर केली जाते. मीटर हे लेंथचं युनिट आहे, म्हणजेच L⁻1 द्या. आता याच्यामध्ये या ठिकाणी मास आहे का? मास नाही, म्हणजे M⁻0 द्या. त्याच्यानंतर टाईम आहे का? नाही, म्हणजे T⁻0 द्या. हे झालं डिस्टन्सचे डायमेन्शन्स. दुसरा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथच आहे, सेम डायमेन्शन्स येतील. पुढला आहे स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो बघा? स्पीड इज इक्वल टू, फॉर्म्युला काय येतो आपला? स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचे युनिट सेम असतात. स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचे युनिट काय येतं? मीटर पर सेकंद येतं. यांची डायमेन्शन्स काय येतील? L, M आणि T. तर बघा या ठिकाणी मीटर आहे, रेश टू काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे L⁻1. या ठिकाणी kg नाही म्हणजे M⁻0. तर सेकंद आहे 1 आहे म्हणजे T⁻1. आणि हा सेकंद कुठे आहे? डिवाइडला आहे, डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे (-) घ्यायचा. जर न्यूमरेटरला असेल तर प्लस घ्यायचा बाळांनो. पुढला आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता बाळा कुठल्याही ग्रेडियंटचा फॉर्म्युला असू द्या, ग्रेडियंटचा फॉर्म्युला म्हणलं की दिलेली क्वांटिटी अपॉन डिस्टन्स घ्यायचा. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. मग चला, व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. अपॉन डिस्टन्सचं युनिट मीटर. हे मीटरला मीटर कॅन्सल, म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट युनिट काय येईल? 1/s येईल, 1/सेकंद येईल. म्हणजे ज्याची डायमेन्शन्स काय येतील? L⁻0, M⁻0 आणि T⁻−1 येतील. पुढला ॲसिलरेशन. ॲसिलरेशन म्हणजे काय असतं? स्पीड अपॉन टाईम किंवा व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद अपॉन टाईम. टाईमचं युनिट सेकंद असतं, म्हणजेच काय येईल? मीटर अपॉन सेकंद स्क्वेअर आलं. आता बाळांनो मीटर कशामध्ये? आता मीटर पर सेकंद स्क्वेअर यांची डायमेन्शन्स बघा. L⁻2 काय येईल? मीटर म्हणजे 1, M⁻2 kg नाही म्हणजे 0 आणि T⁻s स्क्वेअर आहे म्हणजे -2. काय स्क्वेअर कुठे आहे? डिवाइडला आहे. त्याच्यानंतर एरिया. आता एरियाचा फॉर्म्युला काय असतो? लेंथ इंटू लेंथ असतो. लेंथ आपण कशात मेजर करतो? मीटरमध्ये. म्हणजे काय येईल? मीटर इंटू मीटर म्हणजे काय येईल? याचं मीटरचा स्क्वेअर येईल. याची डायमेन्शन्स काय येतील आपल्याला? L⁻2, M⁻0 आणि T⁻0. आता बाळांनो या ठिकाणी एरियाचे बरेच फॉर्म्युले असतात, हे लक्षात ठेवायचे. हे फॉर्म्युले लागतात. पहिला जनरल फॉर्म्युला एरिया लेंथ इंटू लेंथ असतो. दुसरा फॉर्म्युला एरिया ऑफ अ सर्कल. सर्कलचा एरिया πr² किंवा π/4 इंटू d² असतो. इन टर्म्स ऑफ रेडियस म्हणलं की πr² घ्या. इन टर्म्स ऑफ डायमीटर म्हणलं की π/4 d² घ्या. तिसरा एरिया ऑफ अ ट्रँगल काय असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. चौथा फॉर्म्युला स्क्वेअर घ्या. एरिया ऑफ अ स्क्वेअर ह्याचा फॉर्म्युला असतो साईडचा स्क्वेअर. पुढला फॉर्म्युला एरिया ऑफ अ रेक्टँगल हा असतो बेस इंटू हाईट किंवा विड्थ म्हणा. पुढला फॉर्म्युला एरिया ऑफ अ ट्रॅपेझिडियम. ट्रॅपेझिडियम कोणाला म्हणलं जातं बाळांनो? की असा चौकोन की ज्याचे समोरासमोरील बाजूंची एक जोडी समान असते, एकमेकांना पॅरल असते. मी बघा ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना पॅरल आहे, ह्याला ट्रॅपेझिडियम बोलायचं. आता ह्याच्यामध्ये बाळांनो हे दोघी पॅरल आहेत, ह्यांची लेंथ आणि ह्याची हाईट जर म्हणलं तर बघा ही व्हर्टिकल हाईट येणार आहे, ही हाईट याची येणार आहे. मग ह्याचा एरिया असतो 1/2 इंटू इन ब्रॅकेट सम ऑफ पॅरल लाईन्स इंटू हाईट येतो फॉर्म्युला बाळांनो. एरिया ऑफ ट्रॅपेझिडियम काय सांगतो फॉर्म्युला नीट बघा. 1/2
एरिया ऑफ अ ट्रॅपेझिडियम काय सांगतो फॉर्म्युला 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल लाईन्स इंटू हाईट ऑफ द ट्रॅपेझिडियम. त्याच्यानंतर पुढला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ क्यूब. क्यूबचा एरिया असतो 6 इंटू साईडचा स्क्वेअर असतो. त्याच्यानंतर पुढला फॉर्म्युला एरियाचा एरिया ऑफ अ स्पियर. एरिया ऑफ अ स्पियरचा फॉर्म्युला असतो 4πr स्क्वेअर इन टर्म्स ऑफ रेडियस. आणि इन टर्म्स ऑफ डायमीटर जर म्हणलं तर तो फॉर्म्युला असतो पाय इंटू डीचा स्क्वेअर असतो. पण हे एरियाचे सगळे फॉर्म्युले आपले पाठ पाहिजेत. बघा एक मिनिट. मला खोलू द्या. समज खोलायला पाहिजे होतं. पुढला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू लेंथ असतो. म्हणजेच काय येतो ह्याचं युनिट मीटर क्यूब येतो. आता मीटर क्यूब याची डायमेन्शन्स काय येतील मग L⁻³ M⁻0 T⁻0 येतील. आता व्हॉल्यूमचा अजून आपण एक फॉर्म्युला घेऊ शकतो एरिया इंटू लेंथ. पण हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी लागतो. व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. आता याच्यामध्ये फॉर्म्युलेचे बरेच फॉर्म्युले आहेत व्हॉल्यूमचे, ते तुम्हाला बघावे लागतील. व्हॉल्यूम नंतर पुढला फॉर्म्युला डेन्सिटी रोने इंडिकेट केला जातो. आता बाळांनो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मास हा कशात मेजर करतो आपण kg मध्ये. आपण व्हॉल्यूम कशात मेजर करतो मीटर क्यूब मध्ये. म्हणजे याची डायमेन्शन्स काय येतील आपल्याला L⁻³ M⁻1 आणि T⁻0 येतील. पण पुढला फॉर्म्युला आहे डेन्सिटी नंतर सरफेस डेन्सिटी सिग्माने मी दाखवतो बाळांनो. मग सरफेस डेन्सिटी ह्याचा फॉर्म्युला असतो मास अपॉन सरफेस एरिया. याचं युनिट येतं kg/मीटर². याचे डायमेन्शन्स येतील काय मास हा kg मध्ये, एरिया हा मीटर² यांची डायमेन्शन्स येतील L⁻² M⁻1 आणि T⁻0. पुढला लिनियर डेन्सिटी मी हा याला लॅम्बडाने दाखवतो बाळांनो. मग लिनियर डेन्सिटी जी ह्याचा फॉर्म्युला येईल मास अपॉन लेंथ. मास हा kg मध्ये असतो, अपॉन लेंथ ही मीटरमध्ये असते. म्हणजे बाळा ह्याची डायमेन्शन्स काय घेऊ शकतो आपण L⁻1 M⁻1 T⁻0. त्यानंतर पुढला फॉर्म्युला आहे फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो आपला मास इंटू ॲसिलरेशन. हा फॉर्म्युला असतो बाळांनो. आता मास आपण कशामध्ये घेऊ शकतो kg मध्ये घेतो मास. आणि ॲसिलरेशन कशात घेतो मीटर/सेकंद² मध्ये. ह्याची डायमेन्शन्स काय येतील मग L⁻1 M⁻1 आणि इंटू T⁻2. फोर्स नंतर पुढला मोमेंटमला आपण पीनं इंडिकेट करतो कॅपिटल पीनं लिनियर मोमेंटम म्हणजे असतो मास इंटू व्हेलॉसिटी. मग मास हे कशात आपण मेजर करतो kg मध्ये आणि व्हेलॉसिटी कशात मेजर करतो मीटर/सेकंद मध्ये. ह्याची डायमेन्शन्स काय येतील L⁻1 M⁻1 T⁻1. पुढला इम्पल्सला मी जेन इंडिकेट करतो. इम्पल्स इज इक्वल टू इम्पल्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू टाईम. चला फोर्स म्हणजे काय असतो आपला मास इंटू ॲसिलरेशन इंटू टाईम. चला मासचा युनिट kg, ॲसिलरेशनचा मीटर/सेकंद² इंटू टाईमचा सेकंद. का एका सेकंदला 1 सेकंद कॅन्सल. म्हणजे युनिट काय याचं kg
मीटर पर सेकंद. मग ह्याची डायमेन्शन्स काय येऊ शकतात, L⁻⁴ m⁻⁴ आणि T⁻⁻1. म्हणजेच मोमेंटम आणि इम्पल्स ह्या दोघांची डायमेन्शन्स सेम आहेत. म्हणून बऱ्यापैकी हा क्वेश्चन विचारला जातो, मोमेंटम आणि इम्पल्सची डायमेन्शन सेम आहेत का. पुढला आहे सरफेस टेन्शन. टी ने मी दाखवतो. सरफेस टेन्शन याचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन लेंथ. चला यांचं युनिट घ्या. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲसिलरेशन अपॉन लेंथ. मास आपण kg मध्ये मेजर करतो, ॲसिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये, अपॉन लेंथ मीटरमध्ये. हा मीटरला मीटर कॅन्सल. म्हणजे सरफेस टेन्शनची डायमेन्शन्स काय होऊ शकतात, L⁻⁴ m⁻⁴ आणि T⁻⁻2. पुढला फॉर्म्युला आहे आपला प्रेशर. पण प्रेशर, स्ट्रेस, नंतर यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, जेवढे मॉड्युलस, स्ट्रेस आणि प्रेशर ह्या सगळ्यांचे फॉर्म्युले सेम असतात. लक्षात राहू द्या. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजेच काय असतो, मास इंटू ॲसिलरेशन अपॉन एरिया. मास कशात मेजर करतो, kg, ॲसिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू एरिया मीटर स्क्वेअर. एका मीटरला इथला 1 मीटर कॅन्सल. म्हणजे याचं युनिट काय येऊ शकतं आपल्याला, kg पर मीटर सेकंद स्क्वेअर. म्हणजे प्रेशरची डायमेन्शन्स काय होऊ शकतात, L⁻⁻1 m⁻⁴ आणि T⁻⁻2. त्याच्यानंतर आहे प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट बघा मी अगोदरच म्हणलं होतं कुठलाही ग्रेडियंट असू देत, ग्रेडियंट म्हणलं की दिलेली क्वांटिटी अपॉन डिस्टन्स घ्यायचा. पुढला फॉर्म्युला आहे स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला असतो चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन्स. मग याला युनिट नसतं म्हणजे डायमेन्शन्स नाहीत. पुढला आहे वर्क. बाळांनो वर्क, वर्क डन, एनर्जी, मोमेंटम, मोमेंट ऑफ फोर्स, टॉर्क, कपल हे सर्व एकच असतात. आणि यांचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. मग फोर्स आपण कशात मेजर करतो, फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ॲसिलरेशन इंटू डिस्टन्स. मास कशात घेतला आपण, kg मध्ये, ॲसिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये आणि डिस्टन्स मीटरमध्ये. म्हणजे फॉर्म्युला काय येतो आपला, kg मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर येतो. मग बाळांनो वर्क 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 डन, एनर्जी, मोमेंट, कपल, टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स ह्या सर्वांची डायमेन्शन्स एकच येतात. आणि काय येतील मग, L⁻⁴ m⁻⁴ आणि T⁻⁻2 येतील. त्यानंतर पुन्हा कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ह्या एनर्जीज आहेत. म्हणजे वर्क प्रमाणेच यांचं डायमेन्शन्स येतात. आणि शेवटचा फॉर्म्युला पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो आपला, वर्क अपॉन टाइम असतो. त्याची डायमेन्शन्स घ्या. आणि याच्यानंतर युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आपण पाहणार आहोत बाळांनो. पण आपली पुढली पीपीटी युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. पण डायमेन्शनल अनालिसिसचे 3 युजेस आहेत. आणि तिन्ही युजेसवरती कमीत कमी एक एक्झाम्पल 100% पेपरला येतं, नीटच्या आणि JEEच्या. क्वचित असा एखादा पेपर सापडेल तुम्हाला की एक्झाम्पल आलेलं नाही, त्यावेळेस डायमेन्शन्स विचारलेले असतील. हे डायमेन्शन्स किंवा युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस याच्यावरती एक क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला नीट आणि JEEला. मग पहिला यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. यालाच प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असंही बोललं जातं. हे मला दिलेलं इक्वेशन हे फिजिकली करेक्ट आहे का हे आपण ह्याच्यामध्ये चेक करत असतो बाळांनो. मग फॉर एक्झाम्पल आपली लिनियर इक्वेशन्स आहेत ती घेऊ आपण. काय पहिली इक्वेशन होतं आपलं, फी इज इक्वल टू यू प्लस AT हे इक्वेशन आहे बाळांनो आपलं.
व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हा व्ही म्हणजे काय आहे? फायनल लिनियर व्हेलॉसिटी. हा यू म्हणजे काय आहे? इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. ए म्हणजे ॲसिलरेशन आणि टी म्हणजे टाईम. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतो? इक्वेशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी इज इक्वल टू साईन किंवा प्लस साईन किंवा मायनस साईन येईल त्या ठिकाणी इक्वेशन कट करा आणि सर्वच्या सर्व इज इक्वल टू घ्या. म्हणजे बघा आपण ह्याला काय करू शकतो? फी इज इक्वल टू यू इज इक्वल टू ए टी. म्हणजे तिघांचीही डायमेन्शन्स सेम असली पाहिजेत. हे जर तिघांची डायमेन्शन सेम असतील तर हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे फिजिकली करेक्ट आहे असं म्हणायचं बाळांनो. तर बघू आपण चेक करू हे फिजिकली करेक्ट आहे का. आपण जे जे फॉर्म्युले पाहत असतो बाळांनो ते फिजिकली करेक्टच असतात, लक्षात ठेवा. मग ह्याच्यावरती एक्झाम्पल विचारले जातात बाळांनो. असं एखादं इक्वेशन दिलं जातं, ए बी अल्फा बीटा असे अननोन्स दिले जातात आणि त्यांची डायमेन्शन्स काढा म्हणतात. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय करायचं. ज्या ठिकाणी इज इक्वल टू प्लस किंवा मायनस हे साईन येतात त्या ठिकाणी इक्वेशन कट करायचं आणि सर्व इज इक्वल टू घेऊन टाकायचं. आता इथं बाळून घेतलं बाळून पहिलं इक्वेशन फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. ह्याला काय घेणार? फी इज इक्वल टू यू इज इक्वल टू ए टी. बघू त्याला यांची डायमेन्शन सेम येतात का? फी म्हणजे काय आहे? फायनल लिनियर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशात असते? मीटर पर सेकंडमध्ये असते. ह्याची डायमेन्शन्स काय येतील? एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू -1 येतील. पुढलं बघा काय दिलेलं आहे? यू. यू म्हणजे काय आहे? लिनियर इनिशियल व्हेलॉसिटी. ही सुद्धा कशात असते? मीटर पर सेकंडमध्ये असते. म्हणजे सेम डायमेन्शन्स येतील वरचेच. पुढं काय आहे? ए इंटू टी म्हणजे ॲसिलरेशन इंटू टाईम. ॲसिलरेशनचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू टाईमचं सेकंद. हे सेकंदला सेकंद कॅन्सल म्हणजेच काय आलं? मीटर पर सेकंद आलं. म्हणजे वरचं युनिट आलं. ह्याची डायमेन्शन सेम येतील. म्हणजे तिघांची डायमेन्शन सेम आहेत. म्हणजे वरती दिलेलं जे इक्वेशन आहे हे फिजिकली करेक्ट आहे. म्हणून हे पहिलं इक्वेशन घेतलं. सेम असं दुसरं इक्वेशन घेऊन चेक करा. दुसरा इक्वेशन काय आपला? यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आहे. आता बाळा याला आपण काय म्हणू शकाल? यस इज इक्वल टू यू टी इज इक्वल टू 1/2 ए टी स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये 1/2 हे कॉन्स्टंट टर्म आहे. त्याला डायमेन्शन्स नसतात. हे कट करून टाका बाळांनो. म्हणजे यस यू टी आणि ए टी स्क्वेअर ह्या तिघांचे जर डायमेन्शन सेम आले तर दिलेलं इक्वेशन हे फिजिकली करेक्ट आहे असं आपण बोलणार आहे बाळांनो. बघा आता यस म्हणजे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे कशात असतं? मीटरमध्ये असतं. ह्याची डायमेन्शन्स काय येतील मग? एल रेस टू 1 एम रेस टू 0 टी रेस टू 0. दुसरा आहे यू टी. यू म्हणजे काय आहे? व्हेलॉसिटी कशात असते? मीटर पर सेकंद इंटू टाईम. हा सेकंडमध्ये हा सेकंदला सेकंद कॅन्सल म्हणजे मीटर राहिला सेम डायमेन्शन्स. आणि तिसरा काय आहे? हे तिलगप म्हणाव दादा तिलगप म्हणाव. तिसरा आहे ए टी स्क्वेअर. ए म्हणजे ॲसिलरेशन, टी म्हणजे टाईम. ॲसिलरेशन युनिट काय असतं? मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू टाईमचं असतं सेकंड. टाईमचा स्क्वेअर म्हणजे सेकंडचा स्क्वेअर. सेकंड स्क्वेअरला सेकंड स्क्वेअर कॅन्सल म्हणजे मीटर झालं. मग तिघांची डायमेन्शन सेम आहेत. मग दिलेलं इक्वेशन हे फिजिकली करेक्ट आहे. तर बाळांनो आपण ह्याच्यावरती आलेले नीट आणि JEEचे काही क्वेश्चन्स घेणार आहोत. बघा क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? द फोर्स इज रिप्रेझेंटेड बाय. इक्वेशन दिलेलं आहे बाळांनो आपल्याला. F इज इक्वल टू AX स्क्वेअर प्लस B T रेस टू 1/2 where X distance and T time. The dimensions of B square upon A are. आता बाळांनो B चे आणि A चे आपल्याला डायमेन्शन्स काढावे लागतील. दिलेलं इक्वेशन बघा काय येते? इज इक्वल टू या ठिकाणी प्लस आहे म्हणजेच दिलेलं इक्वेशनला आपण होमोजिनिटीमध्ये कन्व्हर्ट करू. म्हणजे काय येईल? F इज इक्वल टू AX स्क्वेअर इज इक्वल टू B
टी रेस टू 1/2 ह्या तिघांची डायमेन्शन्स सेम येतील. आता बघा हे तिघांची जर डायमेन्शन सेम असतील तर आपल्याला एचे आणि बीचे डायमेन्शन्स काढता येतील की एफ आणि ए एक्स स्क्वेअर घ्या पहिल्यांदा. म्हणजे आपण काय घेऊ शकाल इक्वेशन एफ इज इक्वल टू ए एक्सचा स्क्वेअर घेतलं म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार एफ अपॉन एक्सचा स्क्वेअर येणार. एफ म्हणजे फोर्स आहे. फोर्सचं युनिट्स काय असतात किंवा युनिट बघू आपण हा. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो मास इंटू ॲसिलरेशन अपॉन एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू मास असतो के जीमध्ये, ॲसिलरेशन असतो मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये इंटू एक्स. एक्स म्हणजे डिस्टन्स असतो मीटरमध्ये त्याचा स्क्वेअर आहे मीटरचा स्क्वेअर. एका मीटरला 1 मीटर कॅन्सल म्हणजे एचं युनिट काय येईल आपल्याला या ठिकाणी के जी अपॉन मीटर सेकंद स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एची डायमेन्शन्स काय येतील बाळांनो एल रेस टू -1 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2 येईल. आता पुढं दुसरी बीची किंमत घेऊ एफ इज इक्वल टू बी टी रेस टू 1/2 घेऊ बाळांनो आपण. बघा एफ इज इक्वल टू काय येईल बी टी रेस टू 1/2 आला. आपल्याला बीची किंमत काढायची म्हणजे काय येणार बी इज इक्वल टू एफ अपॉन टी रेस टू 1/2 आलं इज इक्वल. चला यांचे डायमेन्शन्स काढू. फोर्स म्हणजे काय असतो मास इंटू ॲसिलरेशन म्हणजेच काय येईल मास के जी ॲसिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर. ह्याचे डायमेन्शन्स काय येतील एल रेस टू 1 एम रेस टू 1 टी रेस टू -2 अपॉन टी म्हणजे टाईम आहे. टाईमचे डायमेन्शन्स काय येतील बाळांनो टी रेस टू 1 पण इथे 1/2 आहे म्हणजे काय येईल टी रेस टू 1/2 येईल. आता 1/2 आपण वरती घेऊन जाऊ म्हणजे वरती जाऊन काय होईल मायनस होईल म्हणजे जिथं काय येईल आपल्याला मग एल रेस टू 1 एम रेस टू 1 इंटू टी रेस टू -2 -1/2 किती येईल बघा -2 -1/2 दोघांचा छेद सेम करा. ह्याला 2 न मल्टिप्लाय करा 2 न डिवाइड करा मायनस काय येईल -5/2 येईल. म्हणजे हा टी किती आला -5/2 आला. खाली बीची डायमेन्शन्स. आणि आपल्याला काय विचारलंय बी स्क्वेअर अपॉन ए विचारलंय तर घ्या आपल्याला जे विचारलंय ते बी स्क्वेअर अपॉन ए इज इक्वल टू बघा बीची डायमेन्शन्स घ्या त्याचं स्क्वेअर करा. बीची डायमेन्शन्स काय एल रेस टू 1 एम रेस टू 1 टी रेस टू -5/2 याचा स्क्वेअर अपॉन एची डायमेन्शन्स काय आहेत बघा बरं एल रेस टू -1 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2 इज इक्वल टू. बघा इथं इंडेक्स रेस टू इंडेक्स आहे. इंडेक्स रेस टू इंडेक्स असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे काय ते डायमेन्शन्स बघा बरं त्याची इन ब्रॅकेट एल रेस टू 1 इंटू 2 एम रेस टू 1 इंटू 2 टी रेस टू -5/2 इंटू 2 2 ला 2 कॅन्सल म्हणजे काय टी रेस टू -5 येईल अपॉन एची डायमेन्शन्स काय आहेत एल रेस टू -1 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2. आता बघा छेदाला आहेत हे वर अंशाला न्या काय होतील मायनसचे प्लस होतील प्लसचे मायनस होतील म्हणजे काय एल रेस टू 2 -1 इथं लिहितो वाटल्यास बाळा मी 2 मायनस इंटू -1 एम रेस टू वरती 2 आहे मायनस हा 1 आणि टी रेस टू वरती -5 आहेत मायनस हे -2 म्हणजे किती येतील बाळांनो एल रेस टू हा मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे काय होईल 2 + 1 3 आला एल रेस टू 3 आला एम रेस टू 2 - 1 1 आला आणि टी रेस टू हा मायनस इंटू मायनस प्लस झाला -5 + 2 म्हणजे किती येतील -3 येतील. बरोबर आपला कितवा पर्याय आहे बाळांनो एल रेस टू 3 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -3 म्हणजे बरोबर पहिला एम घ्या एम रेस टू 1 एल रेस टू 3 डायरेक्ट चौथाच पर्याय बाळांनो एलचा 3 म्हणजे बघा आलं का एल रेस टू 1 एल रेस टू 3 आणि टी रेस टू -3 म्हणजे आपला
बी स्क्वेअर अपॉन एचा आन्सर काय येणार आहे, हा डी पर्याय येणार आहे. आता बघा पुढलं एक्झाम्पल घ्या. काय दिलेलं आहे पण ह्याला नंतर घेऊ आपण. पुढलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, कन्सिडर टू फिजिकल क्वांटिटीज ए अँड बी रिलेटेड टू इच अदर ॲज. आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे बघा, ई इज इक्वल, सॉरी खाली घेतो, काय दिलेलं आहे बघा, ई इज इक्वल टू बी मायनस एक्सचा स्क्वेअर अपॉन ए इंटू टी. ही क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे बाळा. आता ह्याच्यात बघा काय येणार आहे, वेअर ई एक्स अँड टी हॅव डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. ही म्हणजे एनर्जी आहे. चला एनर्जीची डायमेन्शन्स, एनर्जी म्हणजे वर्क सेम आहे, वर्क एनर्जी सेम आहेत. वर्क म्हणजे काय होतं, फोर्स इंटू डिस्टन्स. चला फोर्स म्हणजे काय होतं, मास इंटू ॲसिलरेशन इंटू डिस्टन्स. हे घेऊन घ्या, मास के जीमध्ये, ॲसिलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये इंटू डिस्टन्स मीटरमध्ये. म्हणजे बघा ह्याचे डायमेन्शन्स काय येतील, L⁻²2, M⁻1 आणि T⁻⁻². पुढला काय आहे, एक्स लेंथ आहे, एक्स काय आला आपला, लेंथ आला. लेंथची डायमेन्शन्स काय येतील, L⁻1, M⁻0, T⁻0 येतील. आणि तिसरा काय आहे, टी टाईम आहे. टीची डायमेन्शन्स काय येतील मग, L⁻0, M⁻0 आणि T⁻1 येईल बाळांनो. मग चला आता आपल्याला कोणाकोणी डायमेन्शन्स काढायचे आहेत, ए इज इक्वल बीची डायमेन्शन्स काढायचे. बाळांनो दिलेलं इक्वेशन आहे असं घ्या. आता बघा दिलेल्या इक्वेशनमध्ये बाळांनो इथं पहिल्यांदाच दिलं आहे, काय दिलं आहे, बी मायनस एक्सचा स्क्वेअर. दोघांमध्ये मायनस आलं म्हणजे दोघं समान आहेत. म्हणजे काय घेतलं, बी इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. बीची डायमेन्शन्स बघा काय येतील, बी इज इक्वल टू एक्सची डायमेन्शन्स काय आहेत, L⁻1, M⁻0, T⁻0 त्याचा स्क्वेअर. म्हणजे काय, इंडेक्स दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. L⁻1 इंटू 2 आला, M⁻0 इंटू 2 0 आला आणि T⁻0 इंटू 2 0 आला. आता दुसरं बघा ईचं डायरेक्ट इक्वेशन घ्या, ई इज इक्वल टू बी मायनस एक्स स्क्वेअर. दोघांमधला कोणी एक घ्या बाळा, बी घेतो मी. आपण काय दोघांची डायमेन्शन सेमच आहेत, 2b स्क्वेअर होईल. 2 कॉन्स्टंट आला तर डायमेन्शन्स येत नाहीत. आपण काय आला, ए इंटू टी आला. मग एची डायमेन्शन्स काढा. ए इज इक्वल टू काय येईल, बी अपॉन ई इंटू टी आला बाळांनो. मग आता बीची डायमेन्शन्स, ईची डायमेन्शन्स आणि टीची डायमेन्शन्स पुट करा बाळांनो. बघा बीची डायमेन्शन्स काय आलेत आपल्याला इथं, एलचा स्क्वेअर, एमचा 0, टीचा 0 अपॉन ईची डायमेन्शन्स काय आलेत आपल्याला, एलचा स्क्वेअर, M⁻1, T⁻2 इंटू टी. टीची डायमेन्शन्स काय आलेत आपल्याला, L⁻0, M⁻0 आणि T⁻1 आलेत. पण हे सगळे डायमेन्शन्स रूल्स ऑफ इंडेक्सनं सॉल्व करा आणि एची डायमेन्शन्स काढा. आता एची डायमेन्शन्स भेटले आपल्याला, कोणाचे विचारलेत, ए बीचे. ए इंटू बी करा आणि यातला कुठला पर्याय येतोय बघा. माझा ह्याला बाळांनो हा तिसरा पर्याय येतो. ए इंटू बीची डायमेन्शन्स कुठले येतील, L² M⁻1 T⁻1 येईल बाळांनो. अशाप्रमाणे तुम्ही पुढील एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आता बघा ह्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो येतात, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट, ह्यांना डायमेन्शन्स नसतात, त्यांना कन्सिडर करायचं नाही. यांची डायरेक्ट 1 व्हॅल्यू घ्यायची. आणि दुसरा एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये आला मग e⁻ व्हॅल्यू आली काय याची डायमेन्शन्स 1 घ्यायची. म्हणजे थोडक्यात e⁻x असेल तर x इज इक्वल टू 1 घ्यायचा बाळांनो, लक्षात ठेवा. ह्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता बाळांनो. पुढील 2 टाईप आपण
युजेस ऑफ डायमेन्शन्स पुढल्या लेक्चरला घेऊ बाळांनो आपण.